आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आज आहे शनिवार आणि आजचा शनिवार आणि उद्याचा रविवार आपल्याला सुंदर जावो यासाठी शुभेच्छा. आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. रविवारी म्हणजे उद्या मुंबईमध्ये मनसेचा महामोर्चा निघणार आहे. त्याचा व्हिडिओ मनसेच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारत माझा देश आहे, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांचा नाही असा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी देण्यात आला आहे. तसंच यामध्ये घुसखोरांचा उल्लेख वाळवी म्हणून करण्यात आला आहे. रविवारी दुपारी 12 वाजता मनसेचा मोर्चा मुंबईच्या गिरगाव चौपाटीहून निघेल. आझाद मैदानात या मोर्चाचा समारोप होईल. आझाद मैदानात राज ठाकरे यांचं भाषणही होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी काल गिरगाव चौपाटीवर जाऊन मोर्चाच्या तयारीची पाहणी केली. गिरगावचा हिंदू जिमखाना आणि आझाद मैदान या परिसरात अमित ठाकरे गेले होते. त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे देखील होते. रोड शो असल्यानं अमित ठाकरे यांनी गुलाबाचं डिझाईन असलेला टी शर्टही घातला होता. मनसेच्या 9 फेब्रुवारी रोजी निघणाऱ्या मोर्चाची कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. मनसेचे आमदार राजू पाटील हे या मोर्चाच्या तयारीचा स्वतः आढावा घेत आहेत. कल्याण डोंबिवली हा मनसेचा गड मानला जातो. या भागातून मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील निवडून आलेत. त्यामुळे 9 तारखेचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी राजू पाटील हे जोरात कामाला लागले. मनसेच्या 9 तारखेला होणाऱ्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात व्यूहरचना आखून धक्का देण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती पुढे येते. दिल्लीतल्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरू होणार असल्याची माहिती समोर येते. भाजपमधला एक गट हा ऑपरेशन लोटससाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी किंवा शिवसेना यापैकी कोण सोबत येऊ शकेल याची चाचपणी भाजपकडून करण्यात येत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. पुण्यामध्ये तुषार गांधी यांना भाषण न करू दिल्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. महात्मा गांधीजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुण्यात व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी गांधीजींचे खापरपंतू तुषार गांधी यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. पण पतित पावन संघटनेनं आक्षेप घेतल्यामुळे आयोजकांनी गांधींना भाषण स्थगित करायला सांगितल्याचं कळतं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ असं म्हटलं. या प्रकरणी माहिती घेऊन योग्य ते पाऊल उचलणार असल्याचंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीएच्या विरोधात ठराव आणणार नाही असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय. वेगवेगळ्या विचारांच्या 3 जणांचं सरकार असल्यानं असा ठराव कायदा विरोधी आणणं अवघड आहे, किंबहुना कठीण आहे असं म्हणत नितीन राऊत यांनी घुमजाव केलाय. यापूर्वी काही दिवस आधी नितीन राऊत यांनीच राज्यातही सीएच्या विरोधात ठराव मांडणार असल्याचं ठामपणे सांगितलं होतं. तर काँग्रेसचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांची भूमिका आता काँग्रेसला समजली असावी, त्यामुळे राऊत यांना उपरती झाली असावी असा टोला भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी लगावला. राज्यातील जवळपास 8,500 पेक्षा अधिक बंधाऱ्यांची दुरावस्था झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मात्र सर्वच विभागाच्या बंधाऱ्यांचं ऑडिट करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व नादुरुस्त बंधारे वर्षभरात दुरुस्त करून साठवण क्षमता वाढवणार असल्याचं माहिती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. ते संगमनेरमध्ये बोलत होते. मुंबईकरांसाठी नाईटलाईफ सुरू करणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना रात्रीही वीज उपलब्ध करून द्यावी असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. परभणीमध्ये कृषी संजीवनी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये एकाहून एक हुशार लोक आहेत, त्यामुळे त्यांना सरकार कसं चालवायचं ते आम्ही सल्ला देऊ शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं. देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये मंत्री होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू आहे. परभणीमध्ये कृषी महोत्सवाच्या दरम्यान त्यांना माध्यमांनी याबद्दल बोलतं करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी यावर बोलायचं टाळलं. तर राज्यातील सरकार हे त्यांच्या बोजानच पडणार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
राज्यामध्ये असणाऱ्या सरकारी केंद्रीय कार्यालयांमध्ये मराठी सक्तीची करावी यासाठी सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय। रेल्वे, बँक, विमा, केंद्रीय विभाग तसंच विमानसेवा यात मराठी सक्तीची करण्याची मागणी केली आहे। हिंगणघाट जळीत कांडामध्ये उज्ज्वल निकम पीडितेची बाजू मांडणार असल्याचं ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे। गृहमंत्र्यांनी पीडितेच्या पालकांना दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलंय। दरम्यान या केसचा सर्व खर्च सरकार करणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली। वर्ध्यातल्या जळीत कांडातील पीडितेची प्रकृती ही चिंताजनक आहे। आज तिच्यावर शस्त्रक्रिया करून कृत्रिम नळीच्या द्वारे जेवण देण्यात आलं अशी माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली। ती शुद्धीवर आहे आणि अजून तरी व्हेंटिलेटरची गरज पडलेली नाही, हे देखील दिलासादायक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय। हिंगणघाट प्रकरणातील पीडितेवर शस्त्रक्रिया करण्यात आली, ती शुद्धीवर असून तपासणीच्या नंतर जंतू संसर्ग कोणता आहे याची माहिती मिळेल। योग्य त्या उपचार अगदी बारकाईनं सुरू असल्याचंही डॉक्टरांनी म्हटलंय। यावेळेला डॉक्टरांनी पीडितेचा रक्तदाब हा नियंत्रित असल्याचंही नमूद केलं। हिंगणघाट इथल्या प्राध्यापिका जळीत प्रकरणी आर्वी इथे सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळून मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चात शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नागरिक सहभागी झाले होते। यावेळेला उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना आरोपीवर कठोर कारवाई करावी, प्रामुख्याने फाशी द्यावी अशा प्रकारची मागणी करणारं निवेदन देण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचाराचं सत्र सुरूच आहे। कोरेगाव भीमामध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपीनं पुन्हा त्याच महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे। महिलेला मारहाण करण्याचा प्रयत्न सुद्धा या नराधमानं केला। राहुल वाळके हा आरोपी सध्या फरार आहे। काल रात्री उशिरा शिक्रापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिर्डीमध्ये लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। याविषयी कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी आरोपीनं या पीडितेला दिली होती। गेल्या 1.5 वर्षांपासून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवल्याचं उघड झालंय। पीडितेच्या आईनं या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। लातूरमध्ये 18 वर्षीय तरुणीचा चेहरा जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दीपज्योती नगर भागात राहणाऱ्या तरुणीच्या चेहऱ्यावर रॉकेल टाकून जाळण्यात आलं। यामध्ये तिचा चेहरा 15% भाजला। या तरुणीला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आला असून मुलीनं स्वतःला पेटवून घेतल्याचा संशय पोलिसांना आहे। वाशिममध्ये गेल्या वर्षभरात अपहरण झालेल्या 18 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आलंय। असं असतानाच 19 जानेवारीला अपहरण झालेल्या वैष्णवी जाधव हिचा शोध घेण्यात मात्र पोलिसांना यश आलंय। यामुळे येथील संतप्त नागरिकांनी जनआक्रोश मोर्चा काढून निषेध नोंदवला। या मोर्चामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह अनेक जण सहभागी झाले होते। हिंगणघाट आणि सिल्लोड इथल्या घटनांचा निषेध करण्यासाठी अमरावती इथे काल भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। पनवेलमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आली। या महिलेच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 4ही आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पनवेलच्या सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला। मुंबईकर पुन्हा मस्त थंडीचा अनुभव घेत आहेत। गेले 2 दिवस मुंबईतला पारा चांगलाच खालती आला आहे। तापमानात 14 अंशांपर्यंत घट झाली आहे। यापुढे 2-3 दिवसही अशीच थंडी कायम राहणार आहे। पश्चिम रेल्वेवर आज विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज रात्री हा मेगा ब्लॉक सुरू होईल। चर्नी रोड ते ग्रँड रोड या दरम्यान असलेल्या फेररे उड्डाणपुलावरील गर्डरच्या कामासाठी रात्री 10:15 ते उद्या म्हणजे रविवारी सकाळी 6:15 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। या ब्लॉकच्या दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान लोकलच्या कोणत्याही फेऱ्या होणार नाहीत। या दरम्यान रात्री 10 नंतर चर्चगेटहून लोकल सुटणार नाही। सर्व लोकल या मुंबई सेंट्रलवरूनच सुटतील। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे, पण या ट्रस्टच्या सदस्यांमध्ये एकाही महिला सदस्याचा समावेश करण्यात आलेला नाही। नेमक्या याच मुद्द्यावरून त्र्यंबकेश्वर संस्थानच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय।
या ट्रस्टमध्ये महिला सदस्य नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून देताना महिला सदस्यांची नेमणूक करावी अशी मागणीही केली आहे. अभिनेत्री मानसी नाईक सोबत छेडछाडीची घटना समोर आली आहे. पुण्यात एका कार्यक्रमाच्या दरम्यान हा छेडछाडीचा प्रकार घडला. पुण्याहून मुंबईला आल्यानंतर मानसी नाईकची अंधेरी साकीनाका पोलिसात तिनं तक्रार दाखल केली. या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीमध्ये येळेगाव सोळंके इथे शिवाजी कुटे यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं नागरिकांनी 108 क्रमांकावर फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावली. पण ॲम्ब्युलन्स न आल्यामुळे अखेर नागरिकांनी जखमी शिवाजी कुटेला स्वतःच रुग्णालयात नेलं. पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण इथे बंदर उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमार, शेतकरी तसंच नागरिकांच्याकडून 22 वर्षांनी पुन्हा एकदा आंदोलन उभं केलं जाण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आव्हान देण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर जैन इथे भगवान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने एक शोभायात्रा काढण्यात आली होती. या यात्रेनंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. महाप्रसादासाठी जिल्ह्यासह राज्यातील सोनार समाजातल्या बांधवांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्र विधानसभेमध्ये ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव एकमतानं मंजूर करून घेतला असला तरी यावेळेला सरकारवर दबाव निर्माण केला जाण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. दरम्यान जनगणनेत जर ओबीसी कॉलम नसेल तर मतदान त्यावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेऊ, असंही पटोले यांनी पूर्वी म्हटलं होतं. चंद्रपूरमध्ये अवैध दारू विक्रेत्यानं एका अभियंत्याच्या घरी दारू पोहोचवून बंदी असलेल्या जिल्ह्यामध्ये दारू कशी पिता असा सवाल केला. दरम्यान यावेळेला ते स्वतः क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचं सांगत लूटही केली. तसंच क्राईम ब्रँच ऑफिसर असल्याचं भासवून लूट करणाऱ्या आरोपीला आता अटक करण्यात आली. नांदेडमध्ये आदिवासी विकास विभागानं विद्यार्थ्यांना लागू केलेली डीबीटी योजना बंद करून जुनी खानावळ पद्धत सुरू करण्याची मागणी केली जाते. या मागणीसह विविध 20 मागण्यांसाठी भारतीय ट्रायबल पार्टीनं गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलं आहे. जालना शहरातील नूतन वसाहत भागामध्ये एक अनोळखी बॅग मिळाल्यानं परिसरात एका बॉम्बच्या अफवेची जोरदार चर्चा होती. एकच खळबळ उडाली. मात्र पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथक आणि नाशक पथकानं केलेल्या तपासणीनंतर सदर बॅग कुठल्या तरी विद्यार्थ्याची असल्याचं निष्पन्न झालं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अकोल्यातल्या अकोट तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं फेब्रुवारी महिन्यात मुसळधार हजेरी लावली. अवेळी बरसलेल्या पावसाच्या या जलधारांनी रस्त्यावर आणि नाल्यामध्ये पाणी झालं होतं. पावसामुळे काही काळ वाहतूकसुद्धा ठप्प झाली. अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे अकोट जिल्ह्यातल्या हरभरा, कपाशी, ओवा आणि रब्बीच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये भगवती शेत शिवारामध्ये तूर काढणीचं काम सुरू असताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यावेळेला मळणी यंत्रात अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी कोरेगाव पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान होणार आहे. 70 जागांसाठी 672 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जमिया मिलिया, JNU, शाहीनबाग ही आंदोलनं या विधानसभेतले प्रचाराचे मुद्दे बनले होते. केजरीवाल आणि मोदी शहा यांच्यासाठी ही लढाई अटीतटीची आहे. या निवडणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 5 रुग्णांना विशिष्ट रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आला आहे. पुणे येथे 3 जणांना तर अहमदनगर आणि जळगाव इथे प्रत्येकी 1 जण रुग्णालयाचा विशेष कक्ष तयार करून त्यात त्यांना ठेवण्यात आला आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर राज्यातल्या अन्य